सोडून द्या सगळं, सगळं आपोआप ठीक होईल. लेट गो अँड लाईफ हिल्स इटसेल्फ. जीवनातलं सगळ्यात मोठं ओझं काय आहे माहितीये का? पकड. तुम्हाला वाटतं ओझं पैशाचं आहे, कुटुंबाचं आहे, जबाबदाऱ्यांचं आहे, पण खरं ओझं आहे ते धरून ठेवण्याची सवय. आपण प्रत्येक गोष्टीला घट्ट पकडून बसतो. पैसा मिळाला की तो घट्ट पकडतो, कुठे निसटून जाऊ नये म्हणून. नातं मिळालं की ते घट्ट पकडतो, कुठे हरवू नये म्हणून. पद प्रतिष्ठा मिळाली की ती पकडतो, हातातून कुठे निघून जाऊ नये म्हणून. इतकंच नाही तर आपण आपलं दुःख, तक्रारी, जुन्या जखमा सुद्धा सोडायला तयार नसतो. कधी लक्ष दिलंय का? जुना अपमान किंवा छोटीशी दुखापत किंवा भूतकाळातील एखादी घटना, वर्षानुवर्ष आपण ते घट्ट पकडून बसलेलं आहे. ती आपल्याला पुन्हा पुन्हा वेदना देते, पण तरीही आपण तिला जाऊ देत नाही. आता थोडासा विचार करा. जर तुमचे हात मोकळे असतील तरच त्याच्यात काही नवीन येऊ शकतं ना. पण आधीच हात भरलेले असतील तर नवीन कसं येणार? जीवनही असंच आहे. जेव्हा तुम्ही घट्ट पकडून बसता ना, तेव्हा नवीन अनुभव, नवीन शक्यता, नवीन आनंद तुमच्या आयुष्यात येऊ शकत नाही. तर पकड हे जीवनाचं दार बंद करतं आणि सोडणं म्हणजे दार उघडतं. पण सोडणं इतकं कठीण का बरं वाटत असेल आपल्याला? कारण लहानपणापासून आपल्याला एकच गोष्ट शिकवली आहे, ती म्हणजे पकड. जसं खेळणं मिळालं की आई वडील म्हणाले, सांभाळून ठेव बरं का, पडू नको देऊ. शाळेत पुस्तकं मिळाली की सांगितलं, हरवू नकोस. नाव प्रतिष्ठा मिळाली की समाज म्हणतो, बघ बरं, घट सांभाळून जरा घट्ट धरून ठेव. हळूहळू हीच आपली सवय बनली. आपल्याला वाटायला लागलं की पकड म्हणजे सुरक्षा. पण सत्य असं आहे की पकड ही सुरक्षितता देत नाही, तर ती फक्त भीती निर्माण करते. जो धरून बसतो तो कायम भीतीत जगतो. कुठे हरवेल, कुठे निसटेल, कोणी काढून तर घेणार नाही. पकड ही तुम्हाला सुरक्षित करत नाही, तर ती तुम्हाला कैदी बनवते. आणि सोडणं म्हणजे जीवनावर विश्वास ठेवणं. सोडणं म्हणजे समजणं की जीवन स्वतः बुद्धिमान आहे. जीवनाला स्वतःचा मार्ग माहिती आहे. नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्या नकाशाची गरज नसते. ती स्वतः वाहते, वळण घेते, अडथळ्यावरून मात करते आणि जात असते आणि शेवटी समुद्रापर्यंत पोहोचतेच. जीवनही असंच आहे. तुम्हाला फक्त वाहू द्यायचं आहे, सोडून द्यायचं आहे. लक्षात ठेवा, जितकं घट्ट धरून ठेवताना तितकं जीवन गुंतागुंतीचं होत असते आणि जितकं जीवन सोडता येईल तितकं जीवन सोपं होत जातं. तुमचं दुःख, वेदना, चिंता या सगळ्यांचा परिणाम म्हणजे हा पकडीचा परिणाम आहे. आणि तुमचा आनंद, शांतता, स्वतंत्रता हे सगळं म्हणजे सोडण्याचं फळ आहे. सोडून द्या, सगळं आपोआप ठीक होईल. हे फक्त वाक्य नाही बरं का, हा जीवनाचा सूत्र आहे. समस्या ही पकड मधून जन्माला येते आणि समाधान हे सोडण्यामधून निर्माण होतं. पकडण्याची सवय ही जन्मजात नसते, ती आपण शिकतो समाजाकडून, आपल्या कुटुंबियांकडनं. आणि जी सवय शिकता येते ती म्हणजे तशीच ती सवय सोडायची पण सवय आपल्याला शिकता येते. आणि सोडणं म्हणजे हार मानणं नाहीये बरं का, सोडणं म्हणजे जिंकणं आहे. हार तेव्हा होते जेव्हा तुम्ही घट्ट धरून बसता आणि जीवन तुम्हाला ओढतच नेतं. कारण जीवन थांबत नाही. तुम्ही नाही सोडलं तर पकडून राहतो, घोरपडत तुम्हाला घेऊन जाईल, घोरपडत घेऊन जाईल. आणि सोडणं म्हणजे जीवनाच्या प्रवाहावर विश्वास ठेवणं. हे मान्य करणं की जीवनाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं कळतं, मला कुठे न्यायचंय ते. वाळू हातात घट्ट धरून बघा, जितकी घट्ट पकडाल ना तितके लवकर वाळू निसटेल. पण हात सैल ठेवला तर ती वाळू टिकते. हाच जीवनाचा नियम आहे.
पैसे, नातेसंबंध, यश, शांतता सगळं या नियमावर चालतं. जितकं घट्ट पकडाल तितकं गमवाल आणि जितकं सोडाल तितकं मिळवाल. प्रेमात पकड असेल तर कैद तयार होते. स्वातंत्र्यातच प्रेम फुलतं. यशालाही घट्ट पकडण्याचा हट्ट सोडला ना की ते सहजच तुमच्याकडे येतं. शांती देखील जबरदस्तीने पकडली ना तर ती तुमच्यापासून दूर जाते, पण सोडलं तर आपोआप येते. सोडणं म्हणजे रिकामं होणं नाही बरं का. सोडणं म्हणजे उघड होणं, मानणं. आणि जिथं उघडं मन असतं म्हणजेच त्या ब्रह्मांडासोबत अलाईन होणं. आणि जिथे हे मन उघडं झालं ना तिथे जीवन भरभरून वाहत. ध्यान म्हणजे काहीतरी करणं, म्हणजे करणं नाहीये, तर ध्यान म्हणजे पकड सोडणं. आपण म्हणतो ध्यान करतो ध्यान करतो ध्यान करतो म्हणजे काहीतरी करतो, असं नाही. ध्यान म्हणजे मी सोडलेलं आहे. जे होतंय ते बघा, जे नाही होतंय ते बघा, फक्त बघा. डिटॅचमेंट. विचारांना येऊ द्या, जाऊ द्या. अगदी आकाशातल्या ढगांसारखं. ढग येतात, जातात. जसं तलावाचं पाणी शांत झालं की त्यात आकाश स्पष्ट दिसतं, तसंच मन शांत झालं की जीवनाचं सत्य दिसू लागतं. ज्याने सोडायला शिकलं ना त्याने जगायला शिकलं समजा. असा माणूस गर्दीतही मुक्त असतो, एकटेपणातही पूर्ण असतो. त्याच्याकडे भविष्याची चिंता नसते, भूतकाळाचं ओझं नसतं. तो वर्तमानात जगतो आणि वर्तमान हाच खरा जीवन असतो. तर आजपासून पकडणं नाही तर सोडणं शिका. थोडं थोडं सोडा, प्रॅक्टिस करा. राग, तक्रारी किंवा अनावश्यक इच्छा, दुसऱ्यांकडनं अपेक्षा सोडा. हळूहळू मन इतकं हलकं होईल की जीवन स्वतःच उत्सव बनून जाईल. म्हणून म्हणते ना, सोडून द्या, सगळं आपोआप ठीक होईल. सगळं आपोआप ठीक होईल.